सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीचा बलात्कार करून खून झालाय। सांगलीच्या जत तालुक्यातील करजगे गावातली ही घटना आहे। चिमुकलीच्या घराशेजारीच राहणाऱ्या संशयितानं हे कृत्य केल्याची माहिती आहे। संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे। सांगलीच्या जत तालुक्यातल्या करजगे गावातली घटना, याबाबतीत चिमुकलीच्या घराशेजारीच राहणाऱ्या संशयितानं कृत्य केल्याची माहिती आहे। जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं। यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करण्याकामी ती बॉडी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू। पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपपत्र माननीय कोर्टासमोर ठेवू। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, नक्कीच तसं सर, सांगलीतील जत तालुक्यामधील करजगे गावामध्ये 4 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळली पुजारी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। संशयित आरोपी पांडुरंग कळली पुजारी हा बालिकेच्या घराशेजारी राहण्यास आहे। संबंधित बालिका गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होती। नातेवाईकांनी तिचा दिवसभर शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही। त्यामुळे बालिका बेपत्ता झाल्याबाबत गावात दौंडी पेटवून शोध कार्याला सुरुवात करण्यात आली। बालिका बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील गावात दाखल झाले। यावेळी शोध घेतला असता पांडुरंग कळली पुजारी हा संशयितरित्या बालिकेच्या घराशेजारी फिरत असल्याचे दिसून आलं। त्यावर संशय बळावल्यानंतर त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता एका पत्र्याच्या पेटीमध्ये मृतावस्थेत संबंधित बालिका मिळून आली आहे। पोलिसांनी पांडुरंग कळली पुजारी याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याची कबुली दिली आहे। यानंतर पोलिसांनी पांडुरंग कळली पुजारी याला आता अटक केली आहे। परंतु या घटनेमुळे मात्र सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। प्रसन्न सर, धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।